कुंभ राशी 26 मार्च नंतर आनंदी आनंद नवीन जन्म सुरू. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या लोकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची तुम्ही कित्येक वर्षापासून वाट पाहत होता. तुमच्या कुंडलीत आता असे काही योग जुळून आले आहेत की असं समजा विद्यार्थ्याने तुमच्यासाठी आनंदाचा एक नवीन सुवर्णपान उघडला आहे. या बदल्यात आम्ही ज्योतिषशास्त्रात तुमचा नवा जन्म म्हणतोय. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ज्या वेदना, जो संघर्ष आणि जो एकांगीपणा तुम्ही आजवर सोचला होता तो आता कायमचा संपणार आहे. जर तुम्ही खरोखरच कुंभ राशींचे जातक असाल आणि आयुष्यातल्या संकटांशी झुंज देऊन थकला असाल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत अजिबात मिस करू नका. कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं आणि आजचा हे राशी भविष्य तुमच्या जगण्याची संपूर्ण दिशा बदलून टाकणारा ठरेल. पुढे जाण्यापूर्वी जर तुमच्या त्या जगनियमावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय माता दी नक्की लिहा. तुमची ही एक छोटीशी कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींचा स्वभाव हा मुळातच खूप ज्योतिष समंजस आणि अतोनात कष्ट उपसणारा असतो. पण गेल्या काही वर्षाचा काळ पाहिला तर तुम्ही इतका मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केला आहे की त्याची तुलना जगातील कोणत्याही दुःखाची होऊ शकत नाही. अनेकदा तुम्ही भरलेल्या घरात असूनही, मित्रांच्या घोळक्यात असूनही स्वतःला खूप एकटं अनुभवत आहात. नशिबाने अशा काही तुमच्या वाटेला एक फक्त आणि फक्त संघर्ष, अपमान आणि डोळ्यात पाणी आणलं. अनेकदा रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही जाग व्हाल तेव्हा जग शांत झोपलेलं असायचं, तेव्हा तुम्ही उशीवर डोकं ठेवून ढसाढसा रडला आहात. कधी सर्वांसमोर हसणारा चेहरा रात्रीच्या अंधारात मात्र आसवांनी खचलेला असायचा. जगाला दिसलं नसेल, परमेश्वराच्या नजरेतून तुमचं एकही संकट सुटलेलं नाही. म्हणतात ना, देवाच्या घरी उशीर असतो पण अंधेर नसतो. आता तोच काळ आला आहे जेव्हा तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे आणि तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब नियती चुकती करणार आहे. तुम्ही गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी रक्ताचं पाणी केलं असेल, आतोनात कष्ट उपसले असतील, पण पदरात मात्र अपयश आलं असेल. प्रत्येक वेळी काम पूर्ण होताना काहीतरी विचित्र अडथळा येत असेल किंवा अगदी शेवटच्या क्षणी सोन्यासारखी संधी हातातून जात असेल. यामुळे तुमच्या मनात एक विलक्षण अस्वस्थता, प्रचंड थकवा आणि भविष्याबद्दलची भीती घर करून राहिली आहे. पण आता घाबरण्याचं कारण नाही, कारण आकाशातील ग्रहांची स्थिती आता तुमच्या बाजूने कौल देऊ लागली आहे. येत्या 26 मार्च रोजी मंगळ म्हणजेच मंगळ ग्रह तुमच्या राशीत उदय होत आहे. मंगळ हा ऊर्जेचा, धैर्याचा कारक आहे. त्याचबरोबर तुमच्या शेजारी मीन राशी योग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्र त्या घटनांना अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली मानलं जातं. या ग्रहांच्या युतीचा आणि मंगळाच्या उदयाचा थेट सकारात्मक परिणाम आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रावर होणार आहे. आता आपण सविस्तर चर्चा करूया की हा नवा जन्म तुमचा नेमका कोणत्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्या थांबलेल्या कामांना मिळणारी प्रचंड गती. कुंभ राशीचे पुरुष किंवा तरुण गेल्या अनेक दिवसापासून नोकरीसाठी किंवा स्वतःच्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत. त्यांच्यासाठी आता यशाची दार सत्ता उघडली आहे. तुमची आत्तापर्यंतची सर्व गणित जरी चुकली असली तरी आता तुमची प्रत्येक चाल योग्य ठिकाणी पडणार आहे. जे काम तुम्हाला आत्तापर्यंत हिमालय पर्वतसारखं कठीण वाटत होतं ते आता लोण्यासारखे मऊ आणि सोपं होऊन तुमच्यासमोर येईल. तुमच्या करिअरमध्ये अचानक काही असे बदल होतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणी शत्रू जाणीवपूर्वक अडथळे आणत असेल, तुमच्याबद्दल लोकांचे कान भरत असेल तर ती व्यक्ती आता आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होईल. बेरोजगार तरुणांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन आणि अतिशय उत्तम संधी चालून येतील. तुमच्यातला जो आळस किंवा विरोध सह तुम्हाला मागे खेचत होता तो 26 मार्च नंतरचा सूर्याच्या प्रकाशात धुकं विराम तसा नष्ट होईल आणि तुम्ही एकदा जबरदस्त आत्मविश्वासाने कामाला लागाल. कुंभ राशीच्या लोकांनो, नात्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला एक अतिशय सुखद आणि नवा अनुभव येणार आहे. गेल्या काळात तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला असेल किंवा घरच्या व्यक्तींसोबत विनाकारण मतभेद झाले असतील तर ते आता बर्फासारखे विरघळून जातील. आणि एकदा तुम्हाला वाटत असेल की घरच्यांच्या नजरेत तुम्ही गुन्हेगार ठरला आहात किंवा तुमच्या जोडीदाराशी तुमचं पटत नाही, पण आता संवादाची नवी दालनं उघडतील. नात्यात पुन्हा एकदा तोच गोडवा, तोच सन्मान आणि तोच विश्वास निर्माण होईल जो पूर्वी होता. जर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या मैत्रीत किंवा प्रेमात दुरावा आला असेल तर तो पडदा आता दूर होईल आणि तुमची पुन्हा भेट होईल.
तुमचे जुने मित्र किंवा नातेवाईक ज्यांच्याशी बोलणं बंद झालं होतं ते स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील. कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदेल आणि तुमच्या मनावरचा नात्याचा हलका भार कमी होईल. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती. कुंभ राशींच्या लोकांनो, 26 मार्चनंतर तुमच्या आर्थिक आयुष्यात एखादा मोठा चमत्कार घडण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती आतापर्यंतच्या तुलनेत पटीने सुधारताना दिसेल. पैशांची जी तंगी तुम्हाला आजवर रडवत होती ती आता संपण्याच्या मार्गावर आहे. अडकलेले पैसे जे मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती ती आता अनपेक्षितपणे तुमच्या हातात येतील. जर तुम्हाला कोणी जमिनीच्या व्यवहारात गुंतवले असेल किंवा तुमचं वेतन कोणी दाबून ठेवलं असेल आणि तुमचे राशी स्वामी शनिदेव तुमच्याच राशीत विराजमान आहेत. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देव आहेत. त्यामुळे तुम्हाला मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या तिजोरीत बरकत वाढू लागेल. या काळात तुम्ही स्वतःसाठी किंवा घरासाठी काहीतरी करण्याचे योग प्रबळ आहेत. मग ती तुमच्या स्वप्नातलं वाहन असो, स्वतःची जमीन असो किंवा घरातील सुखसोयींच्या वस्तू जसे की AC, नवीन फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स असो. तुमच्या घरात नवीन लक्ष्मीचं आगमन नक्की होईल. पण हे सगळं घडत असताना मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आयुष्यात जेव्हा चांगलं घडायला लागतं तेव्हा आपल्या अहंकार येण्याची शक्यता असते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा बदल केवळ ग्रहांमुळे होणार नाही, तर तुम्हाला स्वतःला सुद्धा बदलावं लागेल. तुमच्या मनातील नकारात्मकतेचा कचरा आधी बाहेर काढा आणि बाहेर फेका. जुन्या जखमांना पुन्हा पुन्हा पूर्ववत बसू नका. जे झालं ते विसरून जाण्याची ताकद निर्माण करा. जर तुम्ही भूतकाळात अडकून राहिलात तर समोर आलेल्या सुखद भविष्य तुम्ही पाहू शकणार नाही. ज्या व्यक्ती तुमच्याबद्दल नेहमी नकारात्मक बोलतात अशा लोकांपासून आजच सोशल डिस्टन्स. अशा लोकांच्या नादी लागून तुमची सकारात्मक ऊर्जा वाया घालवू नका. घराच्या कामात स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आरोग्याच्या बाबतीत छोटीशी तक्रार असली तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची सुद्धा विशेष काळजी घ्या. तरुणांनी वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून जाताना कमालीची सतर्कता बाळगावी. मंगळ हा जोशाचा कारक आहे, त्यामुळे अतिउत्साहात किंवा रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय महागात पडू शकतो. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक. कुंभ राशींच्या लोकांना, तुम्हाला हे माहीत आहे का? प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. तुम्ही खूप विचार करता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करता, पण आजच्या युगात हे नेहमीच शक्य नसतं. स्वतःच्या आनंदाचा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा नसतो, तर तो स्वतःचा सन्मान असतो. त्यामुळे जो निर्णय तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी योग्य आहे तोच घ्या. जगाचा विचार करत बसला तर तुमची प्रगती खुंटू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.